अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। गुरुदेव सेवा आश्रम येथे कन्या पूजनाचा आध्यात्मिक कार्यक्रम बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देत मोठ्या उत्साहात पार पडला। नारी शक्ती ही देशाची शक्ती असून मातृसत्ताक संस्कृती ही आपल्या भारतातील संस्कृती आहे। याकरिता कन्या पूजनाच्या माध्यमातून कन्येचे महत्त्व समाजाला व येणाऱ्या पिढीला कळावे, याकरिता कुंवारिका कन्या पूजनाचा कार्यक्रम सुमारे 8 वर्षांपासून गुरुदेव सेवा आश्रम येथे आपण मोठ्या उत्साहात पार पडत आहोत, असे गुरुदेव सेवा आश्रमचे श्री श्याम चैतन्यजी महाराज यांनी सांगितले। यावेळी परिसरातून वाड्यावस्तीतील लहान कन्या सजून धजून आश्रमामध्ये आलेल्या होत्या। या कन्यांचे पूजन करून त्यांना भोजन देण्यात आले। त्याचसोबत वही, पेन, शृंगारयुक्त साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी एका चिमुरडीने शिवरायांच्या भावस्पर्शी पोवाडा सादर केला। यावेळी फरदापूर आश्रमच्या आचार्य श्री कल्पवृक्ष नंदीजी महाराज यांच्या शिष्या सपना दीदी, उद्योजक प्रवीण राजनकर, निलेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते राजू नाईक, पत्रकार प्राध्यापक उमाकांत पाटील, मातोश्री नर्सरीचे संचालक रवी महाजन, संजय राठोड, पुखराज पवार, विजय पाटील, गोकुळ चव्हाण, स्वप्नील पाटील, रोहिदास पवार, लवकुश चव्हाण आदींसह मान्यवर उपस्थित होते। सोबत राहणे ही प्रगती असते, मदत करणे हे संस्कार असतात आणि स्वागत करणे ही सुद्धा आपली एक संस्कृती आहे। आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व उपस्थित मान्यवर आणि आपल्या समोर भातुकलीच्या खेळामधल्या सर्वात महत्त्वाचं एक कॅरेक्टर जे आहे कन्या, ह्या सर्व उपस्थित कन्या यांचं मी शीतल पाटील शब्दसुमनांनी स्वागत करते। स्वागतम स्वागतम स्वागतम। भारतीय संस्कृतीचं एक महान पर्व, भारतीय संस्कृतीचं एक पवित्र पर्व आणि भारतीय संस्कृतीचं आगळे वेगळे पण जपणारे एक पर्व म्हणजे कन्यापूजन। आणि ह्या कन्यापूजनाला श्रद्धेय बापूजींच्या उपस्थितीत, तसेच श्रद्धेय सर्व आमचे संत विभूती आलेले आमच्या दिदी यांच्या उपस्थित होत आहे, हे आपलं अहोभाग्य आहे। कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवता। ज्या ठिकाणी नारीची पूजा केली जाते, ज्या ठिकाणी नारीचा सन्मान केला जातो, त्या ठिकाणी देवतांचा वास असतो, हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे। आपण सर्वांनी वेदाच्या स्वरूपामध्ये ते बघितलेलं आहे। आपण जर का वेदांच्या काळामध्ये गेलो तर वेदकालीन सृष्टीमध्ये आपली भारतीय संस्कृती ही मातृसत्ताक संस्कृती होती आणि ती मातृसत्ताक संस्कृतीचं जिवंत उदाहरण म्हणजे आपण आपल्या भारताला भारत माता असे संबोधतो। 199 देशामध्ये आज एकमेव भारत असा देश आहे की त्या देशाला आपण भारत माता म्हणजे एका नारीचा दर्जा, एका स्त्री शक्तीचा दर्जा त्या ठिकाणी देत असतो। कन्या पूजनाचा कार्यक्रम बापूजी 8 वर्षापासून का ठेवतायत, त्याचं एक उत्तम उदाहरण बापूजींनी सांगितलं की संत आणि समाज सुधारक आताचे कुठेतरी आपली दिशा बदलताना दिसताय आणि त्यांच्याकडून संस्काराचा आदान प्रदान कुठेतरी पुढच्या पिढीला होत नाहीये। याकरिता 8 वर्षापासून सदोदित गुरुदेव सेवा आश्रम मध्ये त्या ठिकाणी कन्या पूजनाचा कार्यक्रम चाललेला आहे की माझ्या कन्याचं महत्त्व या देशाला समजावं, माझ्या कन्याचं महत्त्व पुढच्या पिढीला समजावं, माझ्या महिलांचं महत्त्व पुढच्या पिढीला समजावं। याकरता गुरुदेव सेवा आश्रम मध्ये 8 वर्षापासून कन्या पूजनाचा हा कार्यक्रम चाललेला आहे। स्त्री भ्रूण हत्यावर महाराजांनी सांगितलं की मागच्या 3 वर्षामध्ये जेव्हा तांडव खेडोपाडी गल्लोगल्ली वस्त्यांमध्ये आम्ही जेव्हा गेलो आणि बापूजींच्या माध्यमातून, संत वचनांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक तांड्यांमध्ये, प्रत्येक खेड्यांमध्ये कन्येचं महत्त्व पटवून सांगितलं। सांगताना आनंद होतोय। आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा बापूंच्या कार्याची त्या ठिकाणी एक वाहवा केली की या 3 वर्षामध्ये स्त्री भ्रूण हत्येचा जो काही रेट होता तो त्या ठिकाणी कमी झालेला आहे। त्यातल्या त्या जळगाव जिल्ह्याचा रेट त्या ठिकाणी कमी झालेला आहे। ही ताकद त्या ठिकाणी संस्कृतीच्या देवाणघेवाणीची असते। एक लेखक, एक कवी बापूजी
आपल्या एका कवितेतून स्त्री भ्रूण हत्येविषयी एक छानशा पद्धतीने सांगतो की बोले गर्भ स्त्रीत्वाचा, बोले गर्भ स्त्रीत्वाचा ऐका माझी कर्मकथा, बोले गर्भ स्त्रीत्वाचा ऐका माझी कर्मकथा, गर्भातच भेदभाव हीच माझी खरी व्यथा, गर्भातच भेदभाव हीच माझी खरी व्यथा, सौख्य लाभे संततीचे आई बाप होई हर्ष, सौख्य लाभे संततीचे आई बाप होई हर्ष, आस त्यांना मुलग्याची त्यांच्या मनात संघर्ष, देव पाहता परीक्षा येई मुलगीच पोटी, देव पाहता परीक्षा येई मुलगीच पोटी, पुन्हा नव्याने मुलाची आई बापा हाव खोटी, पुन्हा मुलगी झाली मग मुलाची हाव पोटी आईबाप पुन्हा त्या ठिकाणी त्या प्रकाराला जातात की लिंग भेद चक्र चाले होई मग भ्रूण हत्या, लिंग भेद चक्र चाले होई मग भ्रूण हत्या, सांगा स्त्री गर्भ रुजावा गर्भाशयी हो कोणत्या, सांगा स्त्री गर्भ रुजावा गर्भाशयी हो कोणत्या, तसे भ्रूण हत्या दोषी आई बाप हेच फक्त, तसे भ्रूण हत्या दोषी आई बाप हेच फक्त, असो मुलगा मुलगी दोन्हीच त्यांचे रक्त, दोन्हीच त्यांचे रक्त, दोष ना हा संस्कृतीचा, दोष ना हा संस्कृतीचा, कन्या नसे सुरक्षित, भोग पाहता स्त्रियांचे सदा स्त्रीत्व उपेक्षित, हाक स्त्रीलाही स्त्रियांची, हाक स्त्रीलाही स्त्रियांची, नको स्वतःचीच हत्या, गर्भ जपा स्त्री भ्रूणाचा, फुंकू नका ग त्या पंत्या, फुंकू नका ग त्या पंत्या, त्या पंत्यांना तुम्ही फुंकू नका द्या, त्या पंत्यांना विजू नका द्या, कन्यापूजनाच्या माध्यमातून कन्येचं महत्व जपा, कन्येचं त्या ठिकाणी कन्याला शिकवा, शिकलेली आई घरादाराला पुढे नाही, एवढं बोलून म्हणजे लांबले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मैं बेटी बचाओ बेटी पढ़ाओ इस विषय पर एक छोटी सी कविता बोलना चाहूँगी। मत मारो तुम खौफ में इसको, इसे सुंदर जग में आने दो, छोड़ो अपनी सोच पुरानी, इस माँ को भी तो खुशी मनाने दो, बेटी के आने पर अब तुम घी के दिए चलाओ, आज ये संदेश पूरे देश में फैलाओ, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, ये आकाश में गोते लगाती, यही तो कहलाती मर्दानी, यही तो कहलाती कल्पना चावला, और यही तो कहलाती झांसी की रानी, अपना कर्तव्य निभाओ, आज ये संदेश पूरे जग में फैलाओ, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, हाथों में राखी बांधे बहू बनकर घर आए, बेटी बनकर शैतानी करे और माँ बनकर सभी को समझाए, और इसका तुम सम्मान करो और सभी को यही सिखाओ, आज तुम ये संदेश जग में फैलाओ, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. धन्यवाद. जय श्रीराम. आता आपल्या सरांनी आपल्याला सांगितलं की ही आपली माता, आपण या भारत देशाला आई म्हणून घोषित करतो, ही आपली भारत माता आहे. तर आता आपल्याला माहित आहे का, ही आपली भारत माता ही खंडित झालेली आहे. या भारत मातेला आपल्याला अखंड बनवायचं आहे. आता आपल्या भारत मातेचा एक एक भाग कापून कोणी पाकिस्तान देश तयार केला, तर कोणी अफगाणिस्तान, अशा आपल्या भारत मातेला खंडित केलेलं आहे. या भारत मातेला आपल्याला अखंड बनवायचं आहे. आता आपली कन्यांवर अत्याचार का होतात, तर या स्वतःचं रक्षण करण्यासाठी सक्षम नाहीत. यांना स्वतःचं रक्षण करण्यासाठी सक्षम बनवायचं आहे. आपण आपल्या मुलींना तलवारबाजी, भालाफेक, त्यांना कराटे, काठीलाठी हे सगळे प्रकारचं शिकवायचं. आता मी सांगते की आपल्या किरण देवी ह्या कोण, तर त्या महाराणा प्रतापांचे धाकटे बंधू शक्तिसिंग यांच्या कन्या. आता अकबर हा मीना बाजार भरवायचा. ते मीना बाजार म्हणजे काय, तर या मीना बाजारामध्ये पुरुषांना प्राधान्य नव्हते. त्या मीना बाजारामध्ये देवाणघेवाणचं कार्य सुद्धा स्त्रियाच करत होत्या. तर या बाजारामध्ये पुरुषांना प्राधान्य नसल्यामुळे अकबर हा स्त्री वेशात बुरखा घालून त्या मीना बाजारमध्ये फिरायचा आणि ज्याला जी रूपवान सुंदरी आवडायची तिचा तो हरण करायचा, तिला कपटाने कैद करायचा. कित्येकींनी त्याचा हा अत्याचार सहन केला, तर कोणी आत्महत्या केली, तर कोणी त्याच्या जनानखान्यात गेल्या. पण यावेळेस त्याने हरण केले तर एका शत्रानी म्हणण्यापेक्षा एका शूरवीर रणांगणाचे त्यांनी हरण केले. पालखीत बसलेल्या किरणदेवी भोऱ्यांना विचारतात, तुम्ही रस्ता चुकलात की काय? भोऱ्यांनी उत्तर दिलं, नाही राणी साहेब. त्यांना वाटलं दुसऱ्या कोणत्या मार्गाने जात असतील, पण तरी देखील किरणदेवी सावध झाल्या.
त्या पालखीतून उतरणार तोच त्या एका भल्या मोठ्या कोठडीत बंद होत्या. कोठडीचे दरवाजे लावण्यात आले तरी देखील त्या आरडाओरडा करत होत्या. आम्हाला इथं आणण्याची हिंमत कोणाची झाली? आम्हाला इथं कोणी आणलं? आमच्या समोर या. तेवढ्यात अकबर किरण देवींच्या समोर आला. अकबर किरण देवींना म्हणाला, तुमच्यावर आमची कृपादृष्टी झाली म्हणून तुम्हाला इथं आणण्यात आलं. आणि त्याने किरण देवीचा हात पकडला आणि तो किरण देवींना ओढणार. तोच किरण देवीने त्याच्या छातड्यात लात मारून त्याच्या छातीवर पाय ठेवून त्याच्या गड्याला कट्यार लावली. अकबर हा आरडाओरडा करू लागला. तो किरण देवींना त्याच्या प्राणाची भीक मागू लागला. हा आरडाओरडा ऐकून सगळे सैनिक सगळे सावंत तिथे धावत आले. ते पाहता तर काय की स्वतः अकबर बादशाह या हिंदुस्थानाचा सम्राट हा एका स्त्री समोर त्याच्या प्राणांची भीक मागतो. तेव्हापासून अकबराचे बिंग फुटले आणि मीना बाजार बंद झाला. पहा आपल्या किरण देवीचं धाडस केवढं की त्यांनी आता तलवारबाजी, भालाफेक, कट्यार चालवणं हे सगळं शिकलं म्हणून त्या स्वतःचं रक्षण करता आलं त्यांना. आता दुसरे म्हणजे राणी पद्मावती. गनिमांच्या हातून आपला धर्म भ्रष्ट होऊ नये यासाठी राणी पद्मिनीने जोहर केला. आता जोहर म्हणजे काय तर जोहर म्हणजे एखाद्या भल्या मोठ्या यज्ञ कुंडात स्वतःला झोकून देणे, त्या यज्ञ कुंडामध्ये स्वतःची आहुती देणे. आपल्या राणी पद्मावतीने नववधूप्रमाणे साज शृंगार करून हजारो स्त्रियांसह त्या यज्ञ कुंडामध्ये आहुती दिली. त्यांनी त्या यज्ञ कुंडामध्ये उडी घेतली. पहा त्यांनी किती आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी हे सगळं केलं, आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी केलं. आता तुम्हाला एक कविता सांगते. उठो जवानो, उठो जवानो, उठो जवानो, हम भारत के स्वाभिमान सरताज है. अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है, चक्रव्यूह की मार है. चमके जो दिन कर चमकाए, उठेगी जो तूफान उठे. चले चाल मस्ताने, गज सी हंसी की विपदा भाग उठे. हम भारत की, हम भारत की, हम भारत की तरुणाई है, माता के कलहार है. अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है, चक्रव्यूह की मार है. खेल कबड्डी कह कर पाले, में न घुस पाए दुश्मन. प्रतिद्वंदी से ताल ठोक कर कह दो भाग जाओ दुश्मन, कह दो भाग जाओ दुश्मन. महाराजांची हो हो शिवाजी महाराजांची, महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या भल्यांना फुटला घाम, त्याला कोण घालेल अजून दरबारी कुस्ती बेगम. बेगम म्हणजे अली अली सहाची आई बरं, नजरेत तिचा अंगार. दरबार झाला गपकार, कोणी घेईन पुढाकार. साऱ्यांनीच मानली हार. अचानक एक सरदार उठला, बोलला हम जाएंगे शिवाजी को. त्याने वेढा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही तिला जाण शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. नाही त्याला जाणव शक्तीची, नाही त्याला जाणव शक्तीची. कर्ण काय कल्पना युक्तीची रजी जी जी, कर्ण काय कल्पना युक्तीची रजी जी 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 जी. खाण्याच्या बेटीसाठी महाराजांनी सांगितले. सुंदर शामेला उभारला, बेटीसाठी छान उभारीला, बेटीसाठी छान उभारीला. लक्षदार शामे आणायला, लक्षदार शामे आणायला. अशा शाम्याने खान दौलत दुरात आला, खान दौलत दुरात आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महला, शिवबाच्या संगती महला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखून नजर कैदी जिर हाजिर रजी जी 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 जी. खानाला महाराजांना अंदोलन दिलं आणि दगा केला. खान तालमान तो मानला, खान ताभिमान तो मानला. कतरीचा वार त्याने केला, कतरीचा वार त्याने केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. खानाने
इथं पार पडला आणि कार्यक्रमाचा विषय म्हटलं म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव आणि कार्यक्रम हा असा खूप सुंदर आहे. पण बेटी बचाव बेटी पढाव म्हटलं म्हणजे स्त्री आता कोणत्या कामामध्ये मागे राहिली हो, कोणत्याच कामामध्ये स्त्री ही मागे नाही आहे. कारण स्त्रीचं जीवन म्हटलं म्हणजे स्त्री ही घराचं चैतन्य असते. एक मुलगी ही घराचं चैतन्य म्हटलं जातं. पण हो, मग एक स्त्री काय करू शकत नाही मला सांगा? स्त्री प्रत्येक गोष्ट करू शकते. कारण एक शिवाजी राजांना घडवणारी, छत्रपती शिवाजी राजांना घडवणारी एक स्त्रीच होती, ती जिजाऊ होती. जिजाऊ ही एक स्त्रीच नव्हती हो, तर स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती एक मूर्ती होती. जाधव घराण्याची लाडकी लेक होती, तर भोसले घराण्याची आदर्श सून होती. वीर शहाजींची ती एक वीर पत्नी होती, तर आपल्या मुलांवर महान संस्कार टाकणारी ती एक महान माता होती. बघा, जसे राणी पद्मिनी असतील, जिजाऊ माता असतील, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहो एवढेच नव्हे तर आजच्या काळातलं उदाहरण घेतलं तर राष्ट्रपती आपल्या प्रतिभाताई पाटील, मुलगी ही कोणत्याच कामामध्ये मागे नाही आहे. पायलट मुलगी, इंजिनियर मुलगी, डॉक्टरसुद्धा मुलगी. एवढेच नाही तर आपल्यासोबत समाजाला प्रबोधन करणारी आणि समाजामध्ये वावरणारी सुद्धा एक कीर्तनकारसुद्धा मुलगी असते. हो, मग मुलगी कोणत्याच क्षेत्रामध्ये मागे, कोणत्याच क्षेत्रामध्ये मागे नाही. म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करते की आजच्या स्त्री भ्रूण हत्या ही टाळवा आणि आज आपण मुलीच्या जीवनाचेही स्वागत, मुलीच्या आयुष्याचे म्हणजे तिला जीवनदान देऊया आणि तिच्या जीवनाचे स्वागत करूया. धन्यवाद. एकच मिनिट. जय श्री कृष्ण. आपल्या ह्या गुरुदेव सेवाश्रमच्या माध्यमातून मी हिंदी बोलतो, हे सगळीकडे जातं ते. तो आज अपने श्री गुरुदेव सेवाश्रम में बेटी बचाओ बेटी पढ़ाओ के अंतर्गत कन्या पूजन और कन्या भोजन का आयोजन अपन प्रतिवर्ष गए 8 साल से कर रहे हैं. हम नवरात्रि में अनुष्ठान करते हैं जिसमें हमारा मौन होता है, हवन होता है और जप होता है. उसके बाद में अन्नदान होता है. तो अन्नदान के माध्यम से हम बेटी बचाओ बेटी पढ़ाओ के हमारे इस एरिया के आजू बाजू में जो खेड़े हैं वहाँ की हम कन्याएं बुलाते हैं और उनका विधिवत यहाँ पूजन, दक्षिणा और प्यार से उनको भोजन कराया जाता है. जैसे हम नवरात्रि में 9 कन्याओं का पूजन करते हैं, वही स्वरूप हम यहाँ उनको यहाँ बुलाकर उनको कन्या के रूप में, एक दुर्गा के रूप में पूजन किया करते हैं. तो इस कार्यक्रम के माध्यम से हम यही संदेश देना चाहें कि बेटी बचाओ और बेटी पढ़ाओ. हमने यहाँ सुंदर एक रंगोली निकाली है, उसमें हमने वही संदेश दिया है कि बेटी है तो कल है और बेटी नहीं तो फिर हम क्या करने वाले हैं, हमारा भविष्य है. और हमने देखा है कि कहाँ भी हमको यदि प्रेम ज़्यादा से ज़्यादा लड़कों से हमको बेटियां ही प्रेम देती है और बेटी को हम कम नहीं समझे. अभी हमारी एक कीर्तनकार थी, वो सुंदर बोल रही थी कि एक महिला क्या नहीं कर सकती. वो छत्रपति शिवाजी महाराज घड़ा सकती है, वो ज्ञानेश्वर महाराज घड़ा सकती है, वो संत तुकाराम महाराज घड़ा सकती है, अनेक है. वो देव से, मनुष्य से देव बन सकता है. ये संस्कार हमारी माताओं में है. यदि माताओं ने हमारे बच्चों को अच्छे संस्कार दिया तो आज ज़रूरत है कि हम जो सब देखते हैं कि हमारी बेटियों पर अत्याचार होता है, कहीं जगह अत्याचार देखने को मिलता है. इसका कारण क्या है कि हम कहीं ना कहीं संस्कृति से भटक रहे हैं. हम संस्कृति को छोड़कर विकृति की तरफ चले जा रहे हैं. हम नवरात्रि करते हैं लेकिन बेटियों का उतना सम्मान करते हुए नहीं दिखाई देते हैं. हर माता ने हमारे घर में, जैसे हमारे घर से बच्चा हमारा स्कूल में जाता है तो उसने, माँ ने उस बच्चे को एक संदेश देना चाहिए कि बेटा तो जब भी घर से बाहर निकले तो बेटी कोई भी हो, किसी की भी हो, जब रास्ते से निकले तो मेरी बहन है, उस पर कोई भी गलत निगाह करता है तो उसको रोकने का, उसके साथ में लड़ने का उस बेटे को सामर्थ्य देना चाहिए. ऐसे संस्कार में हमारे बच्चे आज अति आवश्यक है. जब तक संस्कृति है तब तक आस है, बिना संस्कृति का विनाश है. इसलिए अधिक न बोलते हुए हमारे सारे पत्रकार बंधु, हमारे सब भक्त परिवार, ये गुरुदेव सेवाश्रम के जो भी कार्य होते हैं उनमें दिल से यहाँ पूरा सपोर्ट करते हैं और उस माध्यम से ये सुंदर प्रोग्राम होता है. तो और अधिक न बोलते हुए हम माँ से प्रार्थना करेंगे कि हमको सद्बुद्धि दे, हमको सद्विचार करे, जिससे हमारा जीवन सुखमय हो और हम समाज को कुछ अच्छा दे सके. ये हमारे जीवन में अति आवश्यक है. और इन्हीं 2 शब्दों के साथ में सब खुश रहे, सब स्वस्थ रहे, सब प्रसन्न रहे, इन्हीं संकल्प के साथ जय श्री कृष्ण, जय माता दी. मार करत आहात. मी बोललो कि गए 8 साल से ये प्रोग्राम चलता है. 8 साल से हमारा वही, हम यहाँ बाल संस्कार शिविर लेते, हम नवयुवक संस्कार शिविर लेते, हम यहाँ पर वृक्षारोपण का नियोजन करते हैं, हम व्यसन मुक्ति पे गुरुदेव सेवाश्रम कार्य करता है. गुरुदेव सेवास के अनेक कार्य चलते हैं. इसी माध्यम से 8 साल से निरंतर चल रहा है और भविष्य में हम भगवान से प्रार्थना करेंगे कि ये कार्य करने की हमको ऐसी शक्ति निरंतर देते रहे. देखिए, मैं आई हूँ फरदापुर जैन आश्रम से. हमारे जो गुरुदेव हैं उनका भी 1 महीने पहले ही देवलोक हुआ.
तो उनकी एक इच्छा थी, हमारे मंदिर के पास में एक बलि की प्रथा चल रही थी, तो उस बलि को स्वामी जी, चैतन्य स्वामी जी उन्होंने आए और वहाँ पे साम दाम दंड भर की बात कर करके वहाँ पे वो बलि प्रथा बन की और आज ऐसा रिजल्ट है कि वहाँ पे अभी बलि नहीं हो रही है। तो ये स्वामी जी का बहुत बड़प्पन है। और जब स्वामी जी का देवलोक हुआ उस टाइम भी स्वामी जी आए थे और पिछले हफ्ते में ही गुरु जी का जन्म जयंती था, उस समय हम लोगों ने 200 बच्चों को खाना खिलाया। उस दिन हमने स्वामी जी को इनविटेशन दिया। हमारे स्वामी जी कैसे हैं, मूर्तिलान कीर्तिमान, तो उनमें एक अपनापन है, वात्सल्य है और बहुत ही अच्छी भावना उनकी है। और आज इस आश्रम में आके मुझे बहुत अच्छा लग रहा है। जैसा मेरा फलदापुर में जैन तीर्थ है वैसा ये क्षेत्र सुंदर है और जल्दी ही स्वामी जी की जो इच्छा है, ये मंदिर का कंस्ट्रक्शन, जो भी बहुत बड़े बड़े सपने उनके जो भी काम है, भगवान से एक ही प्रार्थना करूँगी जल्दी पूरा हो। और सबसे बड़ी बात, आज जिस कार्यक्रम के लिए मैं यहाँ पे आई थी, कन्या पूजन, तो यहाँ पे बहुत सुंदर तरीके से छोटी छोटी बालिका, माँ दुर्गा और छोटे छोटे बच्चों ने इतना स्पीच दिया। और हमारे जो संचालन करने वाले दीदी लोग, हमारे भाई लोग बहुत अच्छा बोला कि भारत माता है, बाकी कंट्रीज़ में भारत देश कोई ऐसा है कि वहाँ पे लेडीज़ को बहुत सम्मान दिया जाता है। और ये सम्मान बस ऐसा नहीं कि आज पूजा कर दी और कल ऐसे कांड आते हैं उससे पूरा दिमाग हिल जाता है, ऐसा कभी घृणित कार्य भारत देश में न हो, यही भावना है। और बस कोई भी माँ हो वो उसने एक ही नियम लेना है, मेरे पेट में जो भी संतान रहेगी वो बेटा और बेटी में उसको एक्सेप्ट करूँगी, तो भारत देश में भ्रूण हत्या होगी नहीं। इसी भावना के साथ बोलो जय श्री कृष्ण। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।